माता भगिनी तसेच माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी इथे उपस्थित आहेत, सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो। हा रास्ता रोको करण्याचं कारण आता सांगितलेलं आहे ते म्हणजे पुणे नाशिक रेल्वे जे आपल्याला स्वप्न दाखवलं गेलं आहे आणि खरं तर ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। दरवेळी काहीतरी कारण सांगितलं जातं आणि हे स्वप्न आपल्यासाठी दिवस स्वप्न म्हणूनच राहिलेलं आहे। बऱ्याच वेळा मला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे गावाकडे राहणारी लोक ही गावाकडे राहणारी लोक नसतात का? शहरामध्ये फक्त विकास कामं असतात का? दरवेळी शहरामध्ये गेलं तर नवीन रस्ता असतो, नवीन काहीतरी सामाजिक सुधारणा असतात, मग गावाकडे असं 3-3 पिढ्या गेल्या तरी तुमची रेल्वे होणार 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 हे असंच म्हटलं जातं। आणि हे कुठेतरी बदलण्यासाठी आज आपण हे जन आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या जन आंदोलनाच्या निमित्ताने मी ते सांगू इच्छिते की पुणे नाशिक रेल्वे हे फक्त दळणवळण नाहीये, तर शैक्षणिक, व्यापारी, आर्थिक, कृषी किंवा प्रत्येक क्षेत्रासाठी हा अतिशय महत्वाचा आणि गरजेचा असा मार्ग आहे। कारण तुम्ही बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये या दळणवळणाची तुम्हाला मदत होणार आहे। मग विद्यार्थी असू दे, बऱ्याच वेळा आपण पाहतो आपल्या आजूबाजूला शैक्षणिक पात्रता असून देखील मध्यमवर्गीय किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा आईवडील मुला मुलींना बाहेर पाठवू शकत नाही, पुणे नाशिक सारख्या शहरामध्ये पाठवू शकत नाही आणि अशी मुलं उच्च शिक्षणापासून वंचित राहतात। ही रेल्वे झाली तर मुलांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होणार आहे आणि किंबहुना यामुळे काय होणार आहे तर या ज्या शहरांवरचा नाशिक आणि पुण्यावरचा जो आपण म्हणू शकतो की त्याच्यावर जो बोजा आलेला आहे नागरिकीकरणाचा, दिवसेंदिवस पुढं बकार होत चाललेला आहे। तुम्ही जर पूर्वीचं पुढं पाहाल आणि आताचं पुढं पाहाल तर हा बोजा सुद्धा या शहरांवरचा कमी होणार आहे। इतकंच नव्हे तर ज्या माता भगिनी आहेत त्यांचा येण्या जाण्याचा वेळ वाचणार आहे, शेतकऱ्यांचा माल कमी वेळात कमी कष्टात तो नाशिक आणि पुण्याच्या मार्केटमध्ये जाणार आहे, जो माल खूप चांगल्या पद्धतीने फ्रेश जाणार आहे, त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अर्थात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। म्हणजे ही जी रेल्वे आहे ते फक्त आपल्या दळणवळण नाही तर प्रत्येक क्षेत्रासाठी हा अतिशय महत्वाचा मार्ग आहे आणि म्हणून इथे जो प्रत्येक जण आलेला आहे त्याचं समाजाप्रती काहीतरी बांधिलकी आहे, या भावनेने आलेला आहे आणि म्हणून माझे एवढंच मागणं आहे की ही रेल्वे सरळ मार्गे म्हणजे पुणे नांदेडगाव संघटना मार्गे नाशिक ही झालीच पाहिजे आणि यासाठी आपण प्रत्येकाने इथे लढा केलेला आहे, सुरुवात केलेली आहे। हा लढा आपल्याला रेल्वे पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवायचा आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।